गाव इथे जयेश पटेल याच्या राहत्या घरी हे बघा आंब्याचं झाड आहे. दाखव इकडे बघू. हे बघा या आंब्याचं झाड आहे आणि याला एक आश्चर्य गोष्ट झालेली आहे की याला सीताफळ उगम झालेले, म्हणजे देवाची करणी जशी बोलतात ना, नारळात पाणी, अशी गोष्ट घडलेली आहे. इथे सीताफळ याचे इथं हे उगम झालेले आहे. ही खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे आणि ही गोष्ट गिनीज बुकमध्ये नोंद करण्यासारखी बाब आहे. मी खेळता समय मला आंब्याच्या झाडावरती सीताफळ दिसला आहे. मला वाटलं कोणीतरी चिपकवला असेल. तुम्ही दादीला सांगायला गेली, दादी बोलते खोटा बोलते तू, म्हणून दादी बघायला आली तर खरं निघला. तर मी पप्पा सांगितलं, पप्पा पण खोटा बोलायला लागले. याच्यानंतर पप्पा बघायला आले तर ते बोलतात खरं बोलतात. नाही तर मी मम्मीला सांगितलं, मम्मी बोलायला लागली खोट आहे खोट आहे खोट आहे. नंतर सगळे बघायला आले तर खरा दिसला ना. नंतर ते बोलले खरी बोलते. बड्डेला काय माहितीच नाही का, इकडे आम्ही आलेलोच नाही. 2 तारखेला पोरं इकडे खेळायला आली तेव्हा माहिती का, इथे पोरं सांगायला आली का बड्डे तर हे झालं, तर दादी बघितलं नाही का. म्हणलं नाही. तर ते आंब्याच्या झाडाला सीताफळ आलंय. बोललो नाही. तर मला बोलायला, मी आली बघायला तर मला दिसला. मी बोललो काहीतरी सांगते ती. बघितलं हालून तर खरं. मग सगळीकडे यायला सांगितलं. आम्हाला संध्याकाळी 3:30 वाजता जवळजवळ माझी लहान मुलं मला सांगायला आली, ते गोट्या खेळत होती आणि ते मला बोलले का पप्पा आपल्या झाडाला काहीतरी म्हणजे असं एक फळ आहे सीताफळ सारखं ते आलेलं आहे, तर तुम्ही या. तर आम्हाला जरा डाऊट वाटला का सीताफळ कसं काय असू शकतं, म्हणून आम्ही ते बघायला आलो. तेव्हा आम्हाला समजलं का खरोखरच त्याच्यावर एक सीताफळ लागलेलं आहे. आणि ही गोष्ट व्हायरल जितू पहारे यांनी केली, त्याच्याबद्दल त्याचे धन्यवाद. आणि म्हणजे आम्ही असं वाटलं पण नव्हतं, कारण 8-9 वर्ष जुनं झाड आहे, अचानक याला सीताफळ कसं काय लागू शकतं, हा एक दैवी चमत्कारच म्हणायला लागेल.